भाऊ लाईट देवीचे लाईट श्री राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव नमः पार्वती पदे हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ जगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय हे धर्मा उत्तर दिशेकडे असणारे सप्त ऋषी अत्रि भगवान वशिष्ठ महर्षी काश्यप गौतम भारद्वाज विश्वामित्र रुचकनंदन म्हणजे जामदग्नी हे सातही ऋषी उत्तर दिशेला असतात आणि यांच्या खाली कुबेर आहे. या 7 महर्षींचं स्मरण केल्यानं 10 दिशा माणसाला अनुकूल होतात. जसं असं असतं की बाबा ज्या दिशेला यम आहे रोज त्याची दिशा बदलते, त्या दिशेचा प्रवास करू नये, करायचा. पण यांचं स्मरण केलं की कोणत्याही दिशेला प्रवेश करा. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तुकारामांचा हरिपाठ जो आहे तो या सगळ्या ऋषी लोकांचं वर्णन आहे 2-3 याच्यामध्ये. जगाला उत्पन्न करणारे महर्षी म्हणून यांचं नाम घ्यायचं असतं. ब्रह्मदेवापासून ऋषी निर्माण झाले आणि ऋषीपासून जग निर्माण झालं. मग आता ज्याप्रमाणे ऋषींचं नाम घेतलं की आपल्याला 10 दिशा अनुकूल होतात, तसं आपल्याला ज्यांनी उत्पन्न केलं आता खाली या त्यांचं नाव घेतलं पाहिजे. मातृदेव भव पितृदेव, त्याच्याबरोबर सासू सासरे पण आले बरं स्त्रियांचे, हे लक्षात ठेवा. तुम्ही ऋषींचं नाव घेतलं आणि यांचं नाही घेतलं तर ऋषी तुम्हाला फल देणार. म्हणून आपण अपुरे राहिलो असं आहे. मनुष्याची कीर्ती वाढते आणि त्याचं कल्याण होतं. या पूर्वजांचं ज्याप्रमाणे ऋषी पूर्वज आहे त्याप्रमाणे माता पिता सुद्धा आपले पूर्वज आहे हे समजलं पाहिजे. म्हणून धर्म काम आणि काल हे अनुकूल होतात. म्हणजे ही ऋषी लोकांचं स्मरण मातृपितृंचं स्मरण केल्यानंतर आपल्याला धर्मही अनुकूल होतो. म्हणजे आपण धर्माप्रमाणे वागतो, धर्माप्रमाणे कालही येतो आपल्याला. जगाला वाईट असेल पण आपल्याला अनुकूल येतो. वसु वासुकी नागांची नाव आहे. अनंत कपिल 7 पृथ्वीला धारण करणारे नाग आहे. यांचं स्मरण केल्यानं माणसाचं
निरंतर कल्याण होतं. कारण हे 10 दिशेचे पालक आहे. नाग जे आहे ते पालक आहे. म्हणून पूर्वी घरावर नागाचं चित्रसुद्धा असायचं. नागाचं चित्रसुद्धा. नागाची पूजा वर्षातून 2 वेळा होते, नागपंचमीला आणि नाग दिवाळीला. संपूर्ण भूतांचे दृष्टी लोक पावन संवर्त मार्कंड ऋषी, त्याच्यानंतर सांख्य ऋषी, नारद, महर्षी दुर्वास हे 7 ऋषी अत्यंत तपस्वी आणि जितेंद्रिय आहेत. यांचं स्मरण केल्यानं सप्त ऋषींमुळे मनुष्य ब्रह्मलोकामध्ये निवास करतो. यांच्या कीर्तनानं मनुष्याला धर्म अर्थ काम याची सिद्धी होते. म्हणजे काही केलं तरी याच्या हातून धर्म सुटत नाही. प्रत्येक गोष्टीत हा धर्म पडतो. काही केलं तरी काम याच्या मनात निर्माण होत नाही. कोणाची पासून वस्तू पाहिजे अशी इच्छाच होत नाही. पण तुम्ही काही लोकांची इच्छा नाही, कशाला देतो हो, राहू दे तुला कामात पडेल असं म्हण. आणि आपण कसं म्हणतो देतोय तर घ्या ना, काय बिघडलं, अरे पण तुला गरज नाही आहे ना. गरज नसताना सुद्धा घेणं हा दोषावा आहे. हा गरज असली तर घेणं आहे अनुकूल आहे. मताचे पैसे कसे काय घेता, काही गरज आहे का, घेतले. कुठे गेला धर्म तेव्हा. नाही मी नाही घेणार. हे अनुकूल होतो धर्म. नाही तर त्याने घेतले म्हणून मी घेतले, गेलं. जगत चाललंय. पूर्व कालामध्ये पृथ्वी ज्यांची मुलगी होती असे वेननंदन महाराज पृथू यांचं गुणकीर्तन केलं पाहिजे. कारण त्यांनी सूर्यवंशामध्ये जन्म घेऊन इंद्रासमान पराक्रम केलेला आहे. इलेच्या गर्भातून उत्पन्न झालेला बुध प्रियपुत्र आहे. तो त्रैलोक्यात विख्यात आहे. राजा पुरुरवाचं नाम घेतलं पाहिजे. त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध वीर भरत महाराज जडभरत सत्ययुगामध्ये विश्वदिताचं अनुष्ठान केलं म्हणून ते तपस्वी आहे. राजा रंतीदेवाचंही कीर्तन केलं पाहिजे कारण हे परम कीर्तिमान आहे. गंगा जलाच्या द्वारानं सगरांच्या पुत्राचा उद्धार झाला म्हणून भगीरथाचं सुद्धा स्मरण करणं आवश्यक आहे. म्हणून यांचं स्मरण केल्यावर काय होईल राजा, तर कीर्ती वाढेल. काही लोक चांगलं कर्म करून सुद्धा कीर्ती होत नाही. आणि जे या लोकांचं ऋषींचं स्मरण करताना त्यांची थोड्या कामात सुद्धा कीर्ती होऊन जाते. आपण म्हणतो ना आम्ही एवढा तोंडात हात घालतो तरी कोरडाच निघतो, असं आहे. तर आपण पण स्मरण झालं पाहिजे ना, हे लक्षात राहिलं पाहिजे. श्रुतीच्या आधारभूत परमात्माचं कीर्तन संपूर्ण प्राण्यांना मंगलकारक आहे. श्रुती काय सांगते, सगळ्यांनी या ऋषींचं जाऊ द्या. आता हे सगळ्यांना एवढं शक्य नाही, पण ज्यांना परममंगल कल्याण करायचं आहे त्यांनी परमात्म्याचं कीर्तन केलंच पाहिजे. पण कीर्तन मंडळ ठेवून नाही. हे हल्ली जे निघाले ना ग्रुप, याच्याने नाही होणार. कीर्तनाला एकमेव आपण आणि देव. मुखाने नाम हाताने टाळी असं संकीर्तन झालं पाहिजे. संध्याकाळच्या समयीला भगवंताचं नामकीर्तन हे उपयुक्त आहे. देवता आणि ऋषी राजा यांचं नाम घेतलं पाहिजे. देवता जगात रक्षण करतात
पाऊस पडवतात, प्रकाश देतात, हवा देतात, तथा प्रजासृष्टी निर्माण करतात. म्हणून विघ्नांचा राजा विनायक, श्रेष्ठ, दक्ष, क्षमाशील, जितेंद्रिय, महात्मे हे पापाचा नाश करतात. म्हणून पुण्याचे साक्षी आहे. आपण जे पुण्य करतो त्याचे साक्षी गणपती आहे. म्हणून दर्शनाची सुरुवात कुठून करायची? गणपतीपासून. असं आहे. यांचं नाव घेतल्यावर मनुष्याच्या अमंगलाचा नाश होतो. अमंगल जे आहे कोणाकोणाचे परत सांगतो. विघ्नांचे नाशक विघ्नविनायक, दक्ष राजा, क्षमाशील, जितेंद्र, महात्मा आणि पुण्याचे साक्षी हे माणसाचं अमंगल नाश करतात. सकाळी उठल्याबरोबर गुणांचा उच्चार करावा. उत्तिष्ठं गोविंदम उत्तिष्ठं गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांते जगतं मंगलम कुरु. शुभ कर्मानं माणसाला अनुकूलता येते. यांचं नाव घेतल्यानंतर आपण जे शुभ काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला अनुकूल. प्रति दिवशी देवतांचं कीर्तन करण्यानं मनुष्याचे दुःख स्वप्नांचा नाश होतो. पापापासून सुटकारा होतो. जो द्विज प्रत्यक्ष दीक्षा समयी नियमपूर्वक राहतो त्याचे सुद्धा नाव घेतले पाहिजे. जो ब्राह्मण दीक्षा घेतल्यापासून म्हणजे मौंज झाल्यापासून आपल्या नियमानं त्रिकाळ संध्या करतो त्याचंही दर्शन केलं. कारण तो साक्षात भूमीवर हे बाकीचे सगळे ऋषी आकाशात आहे, पण तो साक्षात भूमीवर आहे. न्यायवान, आत्मनिष्ठ, क्षमाशील, जितेंद्र, दोष दृष्टी रहित, रोग व्याधीग्रस्त मनुष्य सुद्धा ब्राह्मणाच्या नमस्कारापासून पापातून मुक्त होऊन निरोगी होतो. जो आपल्या घरामध्ये नामाचं संकीर्तन करतो त्याच्या कुळाचा कल्याण होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. दुसऱ्या गावाची यात्रा करताना या नामावलीचा पाठ करावा, म्हणजे भगवंताची नामावली म्हणावी. सगळं मार्ग कुशल होतात. देवयज्ञ श्राद्धासमयी उपयुक्त नामाचा पाठ करावा. देवांची जी नावं आहे, सागरास्तृप्यंताम, पर्वतास्तृप्यंताम, सरितास्तृप्यंताम, पण ब्राह्मण उच्चार करणारा नीट पाहिजे. एवढ्या असं नको, कारण त्याच्याने अपवित्र ऐकू येतं. बोबडा, तोत्रा, ज्याची वाणी खंडित आहे, नमस्तथै नमस्तथै नमस्तस्यै. म्हणून हव्यकव्य करताना पितरांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे श्राद्ध आणि आपल्याकडचं लग्न किंवा यज्ञ त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात. जो मनुष्य जहाजामधून नेहमी प्रवास करत असेल त्याने नेहमी आपल्या मनामध्ये वरुणाचं स्मरण करावं, म्हणजे विघ्न येणार. आज तर ते जहाजच उडवून टाकलं त्याने. काय त्याचं नाव बरोबर आलबाई बिंकन का काय होतं ते उडवून टाकलं. म्हणून आता जो ब्राह्मण गायत्री मंत्राचा जप करतो त्याला सगळ्या सिद्धी अनुकूल असतात. गायत्री जपानं राजा पिशाच, राक्षस, अग्नी, हवा, साप आदी हे कधीच दंश करत नाही. पण गायत्री मंत्राचा अधिकार असल्याशिवाय जपू नये. जो ब्राह्मण गायत्री मंत्र त्रिकाळ म्हणत असेल तो चारी वर्णाचं कल्याण करू शकतो. म्हणून पूजा करणारा ब्राह्मण वेगळा असतो आणि आशीर्वाद देणारा ब्राह्मण वेगळा असतो, की ज्याच्याजवळ हे सगळं आहे. आता लोक काय करतात, चड्डी घालून जातात आणि मग तिथे गेल्यावर धोतर. ज्याला धोत्राची लाज वाटते, चार्या आश्रमांची शांती स्थापन करतो तो ब्राह्मण. घरामध्ये जप झाल्यानंतर
बालकांचा अपमृत्यू होत नाही किंवा साप चावत नाही. ब्रह्मस्वरूप गायत्रीचं गुणकीर्तन करावं, दुःख स्वप्नांचा नाश होतो, परमगती प्राप्त होते. हे वेद व्यास यांनी इतिहासामध्ये सांगितलेलं आहे असं भीष्म धर्मराजाला सांगतात. आणि ते वेद व्यास तुमचे रक्षक आहे. ते हे सगळं पाहतात की दुर्योधन कसा वागतो, धर्म कसा वागतो, भीम कसा वागतो, अर्जुन कसा वागतो. त्यांना किती दुःख होत असेल की आपल्या वंशातले कसे वागताय. आता हा प्रश्न केल्याबरोबर धर्मराजाने लगेच दुसरा प्रश्न केला, महाराज मला आता ब्राह्मणाचा महिमा वर्णन करून सांगा. लगेच धर्म आहे तो, कारण तुम्ही एवढं ब्राह्मणाचं सांगितलं. पितामह, संसारामध्ये कोण मनुष्य पूज्य आहे की त्याचा नमस्कार केल्यानं आपलं वर्तन सुधारतं. पहा तुम्ही, योग्य व्यक्तीला नमस्कार केल्यानंतर नुसत्या नमस्कारानं आपल्याला चांगलं वागण्याची बुद्धी होते. आणि काही लोक नमस्कार करून सुद्धा वाईट वागतात, कारण ते वैयक्तिक स्वार्थाकरता आलेले आहेत. तुम्ही वैयक्तिक गोष्टी जर केल्या तर त्या तुमच्या पुऱ्या होतील, पण तुमचं वर्तन नाही सुधारणार. वर्तन सुधारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात, भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा, ब्राह्मणाचा अपमान तुझ्या हातून कधीच व्हायला नको, तो दुःखामध्ये टाकतो. मान तर नको देऊ, पण अपमान केला तर तो अपमान तुला दुःखच देईल, सुख देणार नाही. राजानं ब्राह्मणांची पूजा केली पाहिजे, ब्राह्मणांना नमस्कार केला पाहिजे आणि ब्राह्मणांच्या निकट विनययुक्त उभे राहिले पाहिजे. कारण ब्राह्मण जगताच्या सगळ्या धर्माचं रक्षण करणारे आहेत. ते संसार सेतू आहे. तो योग्य जर ब्राह्मण आला ना तर असा संकल्प करतो, अष्टमस्थान, चतुर्थस्थान, द्वादशस्थान क्रूर ग्रह दोष परिहारार्थम, त्रयस्थान, पंचमस्थान, सप्तमस्थान, भाग्यस्थान, लाभस्थान, फलप्राप्त्यर्थम, अद्य मम यजमानस्य कल्याणार्थम शिव आराधनां करिष्ये. म्हणजे त्याच्या कुंडलीत जर 4 ठिकाणी ग्रह वाईट असतील तर त्यांनी 5वं, 7वं, 11व्या ग्रहाचं फळ द्यावं अशी आज्ञा करतो तो. नाही तर हल्ली काय झालं बघा, अखंड लक्ष्मी प्राप्त्यर्थम, अखंड लक्ष्मी चिरकाल प्राप्त्यर्थम, चिरकाल लक्ष्मी दीर्घकाल प्राप्त्यर्थम, जलद नौकरी प्राप्त्यर्थम, हे असे संकल्प झाले. आणि यजमानाला सुद्धा लक्ष्मी सांगितलं की तो लक्ष्मीसारखा नसतो. मग तर तसं नाही करायचं असतं, त्याला ज्ञात लागतात लोक. ते नुसती याची पूजा असते ना हरतालिकेचे, ते बायांना इतकं ते पतीची सेवा करा, हे काही बोलतच नाही. ते अखंड लक्ष्मी, चिरकाल चिरकाल लक्ष्मी, दीर्घकाल दीर्घकाल लक्ष्मी. त्याच्यानं काय होतं, कर्मच काही होत नाही ना. म्हणजे गडूवर पाणी आणि मागणी असं. म्हणून धर्ममर्यादेचं रक्षण करतात, ते जगताचे सेतू आहे. धनाचा त्याग प्रसन्न होऊन वाणीचा संयम असतो. अशा लोकांच्या वाणीचा संयम, उत्तम निधीच्या व्रताचं पालन करतात. मग हे लोक शास्त्र निर्मिते असतात आणि शास्त्राला अनुकूलता मिळवून देतात. शास्त्र जरी विरुद्ध असलं आपल्या, तरी यांच्यात असं सामर्थ्य असतं, अनुकूलता. सांगितलं ना, एवढे वाईट स्थान आहे तरी माझ्या यजमानाला नीट फळ दे. कारण त्याच्याजवळ बल असतं. धर्माचं कारण धर्मज्ञ सूक्ष्म आहे. धर्माची इच्छा ठेवणाऱ्या माणसाने पुण्यकर्माद्वारे धर्म स्थित राखला पाहिजे.
धर्म हा जीवनाचा सेतू आहे, पूल आहे. याकरता धर्माचा आश्रय करावा. 4 प्रकारची प्रजा जीवनात धारण करते. ब्राह्मण सगळ्या पथांचा नेता आहे, तो यज्ञाचा भार वाहणारा आहे. म्हणून ब्राह्मण हा सनातन आहे. देवता, पितर, अतिथी यांच्या सगळ्या मुखाचं ब्राह्मणाच्या मुखात गेलं तर फळ मिळतं. म्हणजे आपल्याला देवाला द्यायचं आहे, अतिथीला द्यायचं आहे, पण ब्राह्मणाला जर दिलं गेलं तर सगळ्यांना दिल्या गेल्याचं फळ आहे. म्हणून प्रथम भोजन अधिकारी ब्राह्मणाचा आहे. तो उपदेश देणारा आणि त्याच्याजवळ धन जरी नसलं तर वेद हे धन त्याचं आहे. म्हणून तो कोणत्याही यजमानाला आशीर्वाद देताना असंच म्हणेल, शतमानं भवति शतायुर्वै पुरुषा शतेंद्रियायुवेंद्रियं दीर्घमा त्वं दत्ते. पण कोणाच्या घरी? ज्या घरी पुरुषाला आदर आहे ब्राह्मणाचा त्याच घरी. नाही तर काय म्हणतात, तुमचं उरकून घ्या, मी शेवटी येईल, अशाच्या घरी नाही. म्हणून कुठे जायचं न कुठे न जायचं हे ब्राह्मण ठरवतो. आदर पुरुषाला स्त्रीला दोघांना पाहिजे. कारण एकाने अनादर केला म्हणजे फळ मिळेल का? म्हणून आपल्या घरचं वातावरण ठेवून संतांना बोलवावं, असं आहे. नाही तर मग आपण स्वतंत्र करावं, त्यांचा विचार सोडून द्यावा. आपला उद्धार करत असेल तर बाकीचा विचार सोडून द्यावा. कारण ते शास्त्रज्ञानामुळे कुशल मोक्षाचे अधिकारी असतात. मग ते काय करतात, हे राहू दे, आता मी काही नेते, तू आनंद आहे, असं करून द्या. प्रतिगृह्यता प्रतिगृह्णामेने करत नाही. म्हणून संशय दूर झाला पाहिजे. भूत भविष्याचे ते ज्ञात असतात आणि म्हणून ते कुठल्याही बंधनात पडत नाही. म्हणून ते निष्पाप असतात. भूताने जरी प्रसन्न होऊन त्यांना दक्षिणा दिली तर घेऊन येतात त्याचं, कारण त्याला माहिती की याचा उपयोग काय. पण भूताला फळ मिळतं, तो भूत योनीतून मुक्त होतो. कारण मुक्त करण्यासारखं पुण्य नाही, बंधनातून मुक्त करायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात तथास्तु. ब्राह्मण काय म्हणतो? तथास्तु, तू बंधनातून मुक्त झाला. ज्ञानी महात्माला सदा आदर दिला पाहिजे. चंदन लावलं पाहिजे. कोणतं? गोपीचंदन नाही, मलया चंदन. कारण त्याचा सुगंध जो आहे, चंदनंच महत् पुण्यम पवित्रम पापशोषणम. काय करतं ते? पापाचं शोषण केलं. मूर्तीला लावलं तर तो वाळेल. पुन्हा सिद्धांत नीट आहे का? तुम्ही देवाच्या मूर्तीला चंदन लावलं तर तो बाहेरच्या उष्णतेने वाळेल. पण ब्राह्मणाच्या कपाळी लावलं तर ब्राह्मणाच्या आतल्या उष्णतेने वाळेल. तो सजीवता आणि निर्जीवता लक्ष द्या. चंदनंच महत्पुण्यम पवित्रम पापशोष. आणि लावताना तुमच्या बोटाला लागेल. तुम्ही जेव्हा कपाळी लावाल तेव्हा तुमचं पाप तुमचे बोट शोषते. चंदनंच महत्पुण्यम पवित्रम पापशोषणम. चंदनाच्या अंगी शोषण आहे, ते पाप शोषण करतं आणि सुगंध दुसऱ्याला मिळतं. म्हणून माणसाने कष्ट सहन करावे, दुसऱ्याला सुख द्यावं. मना सज्जना भक्तिपंथेसी जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणून श्री जन्मामध्ये सगळं दुसऱ्यांना देऊन सुख द्यायचं आहे, म्हणजे ती सेवा करायची आहे. हा तिसरा अर्थ. चंदन हे किचडामधून निर्माण होतं.
म्हणजे जमिनीमधून कमळ खिचड्यातून निर्माण होतं. म्हणून ब्राह्मणाला चंदन अत्यंत महत्त्वाचं, रेशमी वस्त्र अत्यंत महत्त्वाचं आणि ऋषी लोकांना मृगछाला अत्यंत महत्त्वाची. देवता आणि देवत्व भ्रष्ट करण्याकरता लोक प्रयत्न करीत असतात. नाही तो लावेल ना मुद्दा पुरवला. म्हणून महात्मे लोक शापातून लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. जसं रामाने दंडकारण्यामध्ये अनेक लोकांना सुधरवलं. म्हणजे चित्रकूट पर्वतापासून तर नाशिकपर्यंत वनातल्या लोकांना उपदेश करायचे राम. आणि ऋषींची पूजा त्यांच्यासमोर करायची स्वतः. मग त्या वनातल्या लोकांच्या लक्षात आलं तर राम जर पूजा करता तर आपण पूजा केली पाहिजे. म्हणून त्यांनी ऋषी लोकांना त्रास देणं सोडलं. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपले सकाराम महाराज हे देशपांडेच्या घराकडे चालले होते आडावरला. मध्ये एक गुन्हेगार भेटला त्यांना. बुवा काय ते देऊन द्या म्हणे. अरे म्हणे घे ना. विठ्ठलाची मूर्ती काढली आणि त्याला दाखवली. ती मूर्ती पाहिल्याबरोबर त्याच्यावर एवढा परिणाम झाला की मी आजपासून सगळं सोडून देईन. तुमची सेवा सांगा. वैशाख पौर्णिमेला जेव्हा उत्सव होईल तेव्हा लाकडं पुरवत जा म्हणे. तर आयुष्यभर त्याने लाकडं पुरवलं होते. अंबडहून आडावरला चालले होते बैलगाडीने. कथा आहे. लगेच उदाहरण झालं तुम्हाला. तंट्या भेल बरं ना सुधरवून नका. तर ते हे जे उपासक असतात हे भेद मोकळा करून देतात. म्हणून बुद्धिमान माणसानं अपमान करायचा आणि धर्मराजा ब्राह्मण वृद्ध असो या बालक असो त्याचा सन्मान योग्य झाला पाहिजे. ब्राह्मणाच्या जवळ तप असतं, विद्या असते आणि आचार असतो. विद्याहीन ब्राह्मण फळ देणार नाही पण नमस्काराचं पुण्य देईल. म्हणून विद्याहीन नमस्कारापुरता ठेवावा. सगळ्या देवता प्रसन्न होतात. धर्मराजाने विचारलं महामते आपण कोणतं कसं फळ मिळेल आणि याचा कसा कर्माचा उदय होईल आणि ब्राह्मणाची पूजा कशी करता येईल हे सांगा. ते म्हणाले उद्या हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 सत्यगुरु राये कृपा मग केली